विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सांगलीचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी सांगलीतील 3 महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली। महामार्गाची दुरावस्था, निकृष्ट दर्जाची विकास कामे आणि शेरी नाल्याचा रखडलेला प्रश्न तातडीने सोडवण्याची त्यांनी मागणी केली। डॉक्टर कदम म्हणाले, सांगली कोल्हापूर, सांगली तासगाव आणि सांगली इस्लामपूर या प्रमुख मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली असून खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे। कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही रस्ते काही महिन्यात उखडत असल्याने दर्जाहीन कामे आणि भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली। निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून संबंधित अधिकाऱ्यावरही जबाबदारी निश्चित करावी, असे ते म्हणाले। यावेळी त्यांनी सांगलीच्या शेरनाल्याचा प्रश्नही अधिवेशनात उपस्थित केला। गेल्या अनेक वर्षापासून हा प्रकल्प रखडल्याने प्रत्येक पावसाळ्यात शहरातील अनेक भाग जलमय होत असल्याचे त्यांनी सांगितले। शेरी नाल्यासाठी 300 कोटी रुपयांचा विशेष निधी देऊन केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणे हा प्रकल्प तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी त्यांनी केली। केवळ घोषणा नव्हे तर प्रत्यक्ष विकासकामे दिसली पाहिजेत, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला। अध्यक्ष महोदय, सांगली जिल्ह्याला कृष्णा नदीचा पुराचा फटका सन 2005 साली, 2019 आणि 21 अशा अनेक या वर्षांमध्ये सोसावं लागला। पुरामुळे हजारो कोटींचं नुकसान, शेतकऱ्यांचं, रस्त्यांचं, सार्वजनिक बांधकाम विभागाचं नुकसान, या ठिकाणी शासकीय मालमत्तेचं आणि व्यक्तिगत मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, सांगली शहरामध्ये जो कृष्णा नदी कट जो परिसर आहे ते सांगलीच्या या सातत्याने एका विषयावर आम्ही इथे आमच्या भावना व्यक्त करत आहे आणि तो म्हणजे सांगलीचा शेरी नाल्याचा प्रश्न। आणि सांगलीच्या शेरी नाल्याच्या प्रश्नाबाबतीत आज या ठिकाणी सातत्याने आम्ही भावना मांडत आहोत की या सांगलीच्या शेरी नाल्याचा प्रश्न न मिटल्यामुळे त्याची आज जी कामं चालू आहेत ती अजूनही अर्धवट आहेत। तिथलं जे काही सांडपाणी आहे ते सगळं पुराचं घाण असणारं पाणी कृष्णा नदीत जातं आणि त्याच कृष्णा नदीतल्या पाणीची व्यवस्था पुन्हा लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था करावी लागते। आज दुर्गंधी झालेल्या घाण पाण्यामधनं सांगली शहरातल्या आमच्या नागरिकांना दुर्दैवाने ते सोसावं लागतंय। अध्यक्ष महोदय, किती वर्षानुवर्षे चालले, पंप बसवले जातात पण पुढचा टप्पा केला जात नाही। काही पंप चालू असतात, काही पंप बंद असतात। जे शेरी नाल्यासाठी बजेटची तरतूद केली जाते पुन्हा त्यातले पैसे दुर्दैवाने वळवले जातात। अध्यक्ष महोदय, हा सांगली शहरातल्या आमच्या नागरिकांचा एक अत्यंत गहन प्रश्न आहे आणि शेरी नाल्याच्या प्रश्नाबाबतीत आज जे कृष्णा नदी, जी आपली एक मोठी महाराष्ट्रातली आज एक अत्यंत महत्त्वाची नदी आहे, त्या नदीमध्ये शहरातलं पाणी जातं आणि तेच पाणी पुन्हा सांगलीकरांना सोसावं लागतं। ती आज पाण्याचा कलर सुद्धा हिरवा झालेला। अध्यक्ष महोदय, एवढी वाईट अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे। आज सांगली शहरातल्या लोकांना या ठिकाणी सुरक्षा करण्याकरता, सुरक्षित आणि चांगल्या पाण्याची व्यवस्था देण्याकरता आज हे सगळे दळणवळणाचे खर्च राज्य शासनाने व्यवस्थित करणं आवश्यक आहे।